आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळालेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राहुल नार्वेकर सध्या कुलाब्याचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी खासदार म्हणून शिवसेनेचे अरविंद सावंत आहेत आणि याच ठिकाणी आता राहुल नार्वेकर यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या कुलाबा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत आणि या ठिकाणी दक्षिण मुंबईमधून शिवसेनेचे सध्या अरविंद सावंत हे खासदार आहेत आणि त्याच ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नार्वेकरांना देखील आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरण्याचे आदेश देण्यात आलेत आणि अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी विनायक डावरुंग। विनायक, सुमित, आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईवरती भाजपने आता दावा जो आहे तो केलेला आहे। भाजपकडून राहुल नार्वेकर सध्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी जी आहे ती भाजपने आता केलेली आहे तशी माहिती सूत्रांकडून मिळते। राहुल नार्वेकर आपण जर पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष आहेत। दक्षिण मुंबई हा संपूर्ण पट्टा जर पाहिला तर मराठी, उच्चवर्गीय आणि मुस्लिम असा हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ आहे आणि या भागामध्ये मराठी उमेदवार जो आहे तो अनेक वेळा निवडून आलेला आहे। अरविंद सावंत जे आहेत ते सध्याचे खासदार आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आता भाजप रिंगणात उतरवली पाहायला मिळते। राहुल नार्वेकर एक मराठी चेहरा आहे, कोकणी मराठी चेहरा असल्यामुळे त्यांना जे आहे ते रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न भाजप आता करते। जवळपास निश्चित झालेला आहे, तसे आदेश जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत। अनेक भागात त्यांनी कार्यक्रम सुद्धा मतदारसंघात सुरू केल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे भाजपने दक्षिण मुंबईवरती दावा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा हाती घेताना पाहायला मिळते। काही दिवसापूर्वीच आपण जर पाहिलं तर काळा चौकीमध्ये एक मोठा कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळाला। अनेक इमारती धारकांचे प्रश्न जे आहेत ते भाजप सोडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे साहजिकच दक्षिण मुंबई जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करते आणि त्यासाठीचे उमेदवार जे आहेत ते असणार सध्याचे विद्यमान अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर हे असणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अरविंद सावंत यांच्या विरोधात आता राहुल नार्वेकर हे मैदानात उतरणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत कारण या ठिकाणी सध्या विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईतल्या कुलाबा या मतदारसंघाचे आमदार आहेत। मराठी एक चेहरा आहे आणि म्हणूनच त्यांना आता ही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण मराठी बहुल हा सगळा बराचसा परिसर आहे। त्याचबरोबर मुस्लिम तसंच इतर उच्चवर्गीय सगळे लोक या ठिकाणी वस्तीमध्ये राहत असतात आणि बराचदा मराठी खासदार या ठिकाणी निवडून येतो आणि म्हणूनच भाजपने देखील आता मराठीचा मुद्दा पुढे करत राहुल नार्वेकर यांना निवडणुकीत उतरवण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। राहुल नार्वेकर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आतापर्यंत या ठिकाणी गेल्या दोन टर्ममध्ये अरविंद सावंत हे या सगळ्या विभागाचं नेतृत्व करतात, लोकसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात, शिवसेनेचे ते खासदार आहेत आणि सध्या ठाकरे गट आणि भाजप वेगळे आणि म्हणूनच राहुल नार्वेकर यांना अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये उतरवण्याची तयारी सध्या भाजपने सुरू केलेली आहे। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण बघतोय सध्या राहुल नार्वेकर यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे सध्या आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत। सुमित, बरोबर आहे। ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर आपण जर पाहिलं तर कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांची पकड जी आहे कुलाबा आणि मलबार हिल परिसरामध्ये भाजपची चांगली पकड आहे। त्याचप्रमाणे यशवंत जाधव जे आहेत ते शिवसेनेकडे म्हणजे शिंदे गटाकडे आलेले आहेत। त्यामुळे भायखळा मतदारसंघ जो सुद्धा आहे युतीकडेच आहे। त्यामुळे तीन हे मोठे मतदारसंघ जे आहेत ते भाजपकडे सध्या असताना पाहायला मिळते। दुसरा जर आपण विचार केला तर वरळी एक मतदारसंघ आहे आणि शिवडी एक मतदारसंघ आहे। यामध्ये मात्र भाजपला फारसं यश गेल्या अनेक दिवसापासून मिळताना दिसत नव्हतं, परंतु आता मात्र जोर जो आहे तो भाजप या दोन मतदारसंघात सुद्धा लावताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच मराठी चेहरा जो आहे तो असावा असा सर्वेमध्ये समोर आला होता। अनेक सर्वे भाजपकडून सुद्धा वैयक्तिक करण्यात आले होते, त्यामध्ये मराठी चेहरा असावा असंही एक निदर्शनात आलं होतं आणि त्यामुळेच राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। त्यांना तसे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।